मन उधाण बागडतं, भूतकाळात तर कधी भविष्यात अडकतं. किती सांगायचो, किती समजवायचं, मनातलं सारं कुठं बरं सोपवायचं? कोणी नाही मला ना कोणाचा आधार. किती तो एकांत, खायला उठतोय आज. तक्रारींचा घोळखा सतत रेंगाळतो. का आणि कशाला सारखं तेच? आता जरा सोडूया, जरा घडूया. स्वतःसोबत स्वतःवर काम करत एकांताचं सार्थक करूया. मी माझं माझ्यासाठीच सारं आहे, तरीही थोडं आणखी साठवूया. मनाला आता वळण लावूया. प्रेम, आदर, काळजी स्वतःसाठीही करूया. सोबतीला असो वा नसो कोणी, आपण मात्र चालत राहूया. आपण मात्र चालत राहूया. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. सतत पुढे जात राहण्याच्या संधी खूप कमी येतात. असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात, की सतत मला पुढे जात राहायचंय, सतत मला स्वतःला घडवायचंय आणि त्यासाठी मला जास्तीत जास्त संधी मिळत आहेत. त्या संधींचं मी सोनं करत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आत ना काहीतरी सामावलेलं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात खूप काही अशा घटना घडलेल्या असतात किंवा घडत असतात, की ज्याचा परिणाम आपल्या जगण्यावरती होत असतो. पण ते जरासं थोड्या वेळापुरतं बाजूला ठेवून, त्यातून थोडासा ब्रेक घेऊन आपण आपल्यासाठी काहीतरी करूयात. त्रास होतोय, कोणीतरी काहीतरी म्हणतंय, भांडणं होतायत, सगळं, सगळं होतंय. माझ्यासोबतही होतं, तुमच्यासोबतही होतंय. ते जरासं बाजूला सरकवूयात आणि एक छोटा पॉज घेऊयात, साधारण 1 तासाभराचा आणि तिथे स्वतःवरती काम करूयात. आपल्या या ज्या सगळ्या भावना आहेत ना, की वाईट वाटणं, त्रास होणं, रडायला येणं, कसं तरीच होणं, कधी-कधी जलसी होणं, कधी-कधी वाईट वाटणं, गिल्ट येणं, या सगळ्या भावनांमधून ब्रेक घेतला तर? थोडा वेळ ब्रेक. आयुष्य किती छान होईल ना? कधी-कधी ना आपल्याला आपलं लक्ष काही ठराविक गोष्टींवरून काढून दुसरीकडे केंद्रित करावं लागतं. आवश्यक असलेल्या गोष्टींवर केंद्रित केलेले लक्ष विचलित होऊच शकत नाही. आपल्याला काय गरजेचं आहे? आपल्या स्वतःमध्ये आपल्याला कोणत्या सुधारणा करायच्या आहेत? आपल्याला नेमकं काय आणि कसं करायचं आहे? याकडे जेव्हा आपण लक्ष केंद्रित करू ना, त्यावेळेला आपण स्वतःच्या नव्याने प्रेमात पडू. आपण स्वतःला उलगडत जाऊ, आपण स्वतःला सापडत जाऊ आणि हे जे स्वतःला सापडणं असतं ना, हे खूप छान असतं. आनंद इतर कोणामध्ये नाही, तर तो स्वतःमध्ये असतो. जवळच्या माणसांमध्ये आनंद शोधण्यापेक्षा जर तो स्वतःकडून कसा मिळवता येईल यासाठी प्रयत्न केला तर नक्कीच आपण आनंदी राहू शकतो. जेव्हा स्वतःचा कंट्रोल स्वतःवर येतो, तेव्हा सहसा माणूस दुःखी नाही होत आणि हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. जे काही हवंय ते मला माझ्याकडून हवंय आणि ते तितकंच असणार आहे किंवा आणखी हवं असेल तर अपेक्षा ही स्वतःकडूनच असणार आहे. बरं, पण काय केल्याने आनंद मिळतोय आणि ते योग्य आहे का? हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. आता जर माझंच विचाराल तर भरपूर फिरणं, वाचन करणं, अभ्यास करणं, मनावर काम करणं, अध्यात्माचा अभ्यास करणं, या सगळ्या गोष्टीतून मला आनंद मिळतो आणि मला असं वाटतं, की या सगळ्याच गोष्टींमधून माणूस सुखी आणि आनंदी राहू शकतो. आयुष्य म्हणजे हेच असावं. बाकी नाती-गोती, पैसा, अडका, प्रॉपर्टी, नोकरी, इच्छा, आकांक्षा हे सगळं नंतर. कारण ह्यातून मिळणारा जो आनंद आहे ना, हा खूपच कमी वेळापुरता असतो. या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्याचा भाग असतात. ते आपलं आयुष्य नाहीये. हेच कळायला ना आपल्याला वेळ लागतो. त्यामुळे ह्यामध्ये आनंद शोधत बसणे नको. त्याने आयुष्य सोपं होणार आहे. जितकं आपण बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून स्वतः, स्वतःचं मन, स्वतःचं आयुष्य याकडे थोडंसं लक्ष द्यायला सुरुवात केलं ना, करू, त्यावेळेला खूप छान आणि आनंदी वातावरण, आनंदी वलय आपल्याभोवती तयार होणार आहे. बघा, विजयाताई काय म्हणतात, की
जेव्हा तुम्ही स्वतःसोबत असता, तेव्हा जगातून वगळले जाऊ शकता. स्वतःला जपताना इतरांपासून दुरावले जाऊ शकता. काहीतरी कमवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. काहीतरी मिळवण्यासाठी कशाचा तरी त्याग करावा लागतो. अशा काळात त्रास करून घेण्यापेक्षा स्वतःला समजून घेता यायला हवं. जग दोष देईल, तक्रार करेल. आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहता यायला हवं. तेव्हाच समाधानाने जगता येतं. नाहीतर सुख आणि यश हे सुद्धा बोचतं. ज्या वेळेला आपण स्वतःसाठी जगायला सुरुवात करतो, अगदी थोडासा वेळ जेव्हा आपण स्वतःसाठी चोरतो दिवसातला, तेव्हा बऱ्याच जणांना, मग ते आपले घरातले असतील, कारण प्रत्येकाला आपली सवय झालेली असते. प्रत्येकाला अ, सगळं हातात हवं असतं. पण ज्या वेळेला अ, थोडंसं आपण स्वतःवर काम करायला लागतो ना, त्यावेळेला इतरांना सुद्धा त्याची सवय लागू द्यायची. त्यांना सुद्धा थोडासा वेळ द्यायचा. आणि आपण जे काही करतोय, ते सगळं करत असताना थोडासा वेळ आपण स्वतःसाठी काढून, त्यामध्ये मला काय करता येईल, मला कसं पुढे जाता येईल, याचा विचार करूयात. कारण तुम्हाला खरं सांगू, आजकाल ना बरेचसे असे पर्याय आहेत, की जे आपण घरात बसून ते पर्याय शिकून आपण उत्तम पैसा कमावू शकतो, आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो. बरं, पैसा कमावणं हे ध्येय जरी नसलं ना, तरी देखील नवनवीन गोष्टी आपण शिकायच्या म्हणून त्या ट्राय तर करूच शकतो. शिवण क्लास असेल किंवा योगा क्लास असेल किंवा ट्युशन्स घेणे असेल किंवा ग्राफिक्स डिझायनिंग असेल. कितीतरी गोष्टी आहेत, कंटेंट क्रिएशन असेल, लिखाण असेल, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, की ज्या आपण शिकू शकतो आणि त्यामधून आपण आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो. विणकाम असेल, चित्रकला असेल, किती गोष्टी आहेत. फक्त आपल्याला त्या शोधायच्या नाहीयेत. शोधा, तुम्हाला काय आवडतंय ते बघा आणि ते करायला सुरुवात करा. कोणतीही गोष्ट, मग ती सराव म्हणून, माझं अस्तित्व निर्माण करण्यासाठी मला सराव करायचा आहे, म्हणून जर आपण त्या गोष्टीकडे पाहिलं ना, तर त्यामध्ये आपल्याला आनंद मिळायला सुरुवात होते. स्वतःवर काम करणं हा एक सराव आहे. मी आज 1 दिवस काम केलं किंवा मी 8 दिवस पुढे काम केलं, स्वतःवरती भरपूर काम केलं, तर काही साध्य होणार आहे का? नाही. आपल्याला ते वर्षानुवर्ष, महिनोन-महिने करावं लागेल. तेव्हा आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल दिसायला सुरुवात होईल. त्यामुळे थांबू नका, रडू नका, खचू नका. उठा, जागे व्हा आणि छान स्वतःसाठी काहीतरी एक ध्येय निवडा. छान काहीतरी करायला घ्या. अशाच नवनवीन विषयातून आपण दर मंगळवारी, गुरुवारी आणि रविवारी दुपारी 12:15 वाजता भेटत जाणार आहोत. भेटूयात पुढच्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.